उद्योजक कल्याण आज करा पाटील महाराष्ट्र पुरस्कार आज प्राप्त झाला। अशा प्रकारे आज त्रिवेणी आनंद आपल्या समोर आहे। एका बाजूला यवनांच्या कचाट्यातून मराठवाडा मुक्त झाला, दुसऱ्या बाजूला ज्यांच्यामुळे आज जागतिक कीर्तीची भारताची स्थिती निर्माण झालेली आहे, ज्यांच्यामुळे सिंदूर विजय असेल, कारगिल विजय असेल, असे अनेक आनंदाचे क्षण आपण पाहतो आहे, ज्यांनी सामान्य लोकांपासून सर्वांनाच, शेतकऱ्यांना तर 5 रुपये सुद्धा कधी मिळत नव्हते, ते आपणाला या शेतकऱ्यांसाठीची, त्याचबरोबर लाडक्या बहिणी आणि भावांसाठीची योजना, त्याचबरोबर वेगवेगळा कर, पंचायत समितीचा कर वेगळा, ग्रामपंचायतीचा कर वेगळा, बाजार समितीचा कर वेगळा, पुन्हा जिल्हा परिषदेचा कर वेगळा, राज्य सरकारचा कर वेगळा, सीमा प्रांतावर आलं तर प्रत्येक राज्याचा कर वेगळा आणि केंद्र सरकारचा कर वेगळा, अशा प्रकारचे 5-7 कर पूर्वीच्या काळी व्यापाऱ्यांना द्यावे लागत होते। वेगवेगळ्या पदार्थावर म्हणजे चोरून पदार्थ विकण्याची परिस्थिती लोकांची निर्माण झाली होती। अशा वेळेला सर्वांसाठी त्यांच्या उत्पन्नानुसार कर नियोजन करून आज 40%, 38%, 28%, 12%, 18% आणि आता तर 5% आणि 18% एवढंच आता शिल्लक राहिलेले आहे। अशा प्रकारे सर्व कर, राष्ट्रीय कर एकत्रीकरण केलं। आता कुठल्याही दवाखान्यात जायचं झालं तर पूर्ण भारतभर एकाच कार्डवर आपल्याला जाता येतं। आधार कार्डमुळे सगळी सुविधा आपल्याला प्राप्त झालेली आहे। आणि जे लोक कर बुडवेगिरी करत होते, लाखो रुपये उत्पन्न असून, कोट्यावधी रुपये उत्पन्न असून सुद्धा वेगवेगळ्या फर्म काढून त्याचे पैसे सरकारला न भरता स्वतः आयशाराम करणं अशी प्रवृत्ती झाली होती। आणि देशाची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की एका बाजूला गरीब होत चालला होता आणि श्रीमंत होताना पाहत होतो। पण आता मात्र आपल्याला गरीबाच्या हातात सुद्धा 20,000चा मोबाईल बघायला मिळतो आणि अत्यंत श्रीमंत असलेले माणूस सुद्धा सर्वांशी समतेने, एकरूपतेने वागताना दिसतो। प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तिरंग्या झेंड्याबद्दल प्रेम निर्माण झालेला आहे। या देशातल्या सर्व जाती, धर्म, पंथ, संप्रदायाचे लोक सुद्धा तिरंगा झेंडा लावताना दिसत आहेत। पूर्वी 9 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत किंवा 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट किंवा 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असं चित्र आपण पाहत होतो। आता तर अनेक ठिकाणी आपल्याला तिरंगा पाहायला मिळतो आहे। नाहीतर आपल्याला प्रजासत्ताक, स्वातंत्र्य दिन आणि राज्याचे जे कुठले स्वतंत्र दिवस असतील अशी परिस्थिती पाहायला मिळत होती। आणि राज्याच्या निर्मितीमुळे भाषावार प्रांत रचना किंवा त्या भागातील भाषेचं प्राबल्य आणि त्या भाषेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, या सगळ्यावरती उपाय काढण्याचं ज्यांचं अत्यंत कुशल अशा प्रकारचं नेतृत्व आहे, अशा मोदी साहेबांचा जन्मदिवस आणि त्याचबरोबर वीरशैव लिंगायत समाजासाठी अत्यंत ललामभूत असलेल्या भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून परवा सिंदूरमध्ये जी शस्त्रास्त्र वापरली त्यामध्ये देखील भारत फोर्जच्या वेगवेगळ्या स्पेअर पार्टचा उपयोग केला गेला होता। या अत्यंत आनंदमय प्रसंगाचा हा आजचा दिवस आहे। हा आपण सर्वांनीच लक्षात घेण्यासारखा किंवा सर्वांनाच आनंद देणारा अशा प्रकारचा आहे। पण हे केवळ विदर्भ मराठवाड्याचं स्वातंत्र्य असं आपण मानता कामा नये, तर त्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने कितीतरी वर्षापर्यंत, हजारो वर्षापर्यंत ज्यांची सत्ता या देशावर होती अशा मुस्लिमांच्या, त्याचबरोबर 150 वर्षापर्यंत अनेक प्रकारे व्यापाराच्या माध्यमातून पिळवणूक करणाऱ्या इंग्रजांच्या कचाट्यातून किंवा त्यांच्या क्रूर अशा राजकीय सत्तेतून आपणाला स्वातंत्र्य मिळालं। त्यानंतर सुद्धा पुन्हा आपणाला असं पाहायला मिळतं की घटनाकारांनी लिहिलेली घटना, त्यांनी सांगितलेली समता या बाजूला गेल्या आणि वेगळ्याच पद्धतीने आपल्या देशामध्ये काही गोष्टी घडताना दिसल्या।
परंतु आता आपणाला अशा प्रकारचं एक वेगळं जीवन पाहायला मिळत आहे की सर्वांनाच त्यांच्या त्यांच्या धर्माच्या परंपरा सांभाळण्याची, त्यांच्या त्यांच्या धर्माचं कार्य करण्याची आणि त्या धर्मात असलेलं जे साहित्य आहे, ज्याच्यामुळे सामाजिक एकता वाढणार आहे, ज्याच्यामुळे धार्मिकता वाढणार आहे, ज्याच्यामुळे नैतिकता वाढणार आहे, अशा प्रकारचं शिक्षण अभ्यासक्रम हा सुद्धा आता सर्वत्र होताना दिसत आहे. अन्यथा हिंदू धर्मीय लोकांना कुठल्याही प्रकारे धार्मिक पूजा प्रार्थना कुठल्याही शाळेमध्ये शिकवण्याचं बंधन होतं. अजूनही तो कायदा बदललाय असं नाही, परंतु आता आपणाला आनंदाने आपले विधी साजरे करता येतात. 10 वाजताच बंद करा, 10:30 वाजताच बंद करा, अशा प्रकारे तुम्हाला तुमचे सण उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात करता येत नव्हते, स्पीकर लावता येत नव्हता. अर्थात त्याचा आपण दुरुपयोग पण करताना दिसतो आहे. अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे डीजे वगैरे काही लावून ध्वनी प्रदूषण करण्याचं किंवा एकता जी आहे ती दूर करण्याचं कार्य सुद्धा करताना दिसत आहेत. या सर्वच गोष्टीचा विचार करता तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये एक अद्वितीय अशा प्रकारचा जो क्षण होता, अद्वितीय अशा प्रकारचं जे कार्य आपल्याकडून पूर्वजांनी घडवून ठेवलं होतं, त्या कार्याला पुन्हा उजाळा देण्याचं कार्य या निमित्ताने होताना दिसत आहे. म्हणून मराठवाडा स्वातंत्र्य असू दे किंवा मोदी साहेबांच्या या देशावर असलेल्या नेतृत्वाचा धार्मिक दृष्ट्या झालेला परिणाम असू दे किंवा आमच्या वीरशैव लिंगायत समाजातील एका व्यक्तीने भारत फोर्जच्या माध्यमातून जपान वगैरे वेगवेगळ्या देशांच्या मदतीने आज खूप मोठी झेप घेतलेली आहे आणि त्यांना आज पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तो भूषण केवळ त्यांचा कल्याणी साहेबांचा नाही, तर तो भूषण भारत फोर्जच्या निमित्ताने वीरशैव लिंगायतांचा आहे. महाराष्ट्रातली सगळ्या 18 पगड जातीच्या नव्हे तर भारतावर प्रेम असलेल्या भारत देशातील सगळ्या लोकांचा तो सत्कार आहे, अशी परिस्थिती त्यांनी सुद्धा सांगून दिलेली आहे. याचा अर्थ आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे की आज आपल्या देशाबद्दल, आपल्या धर्माबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल आत्यंतिक निष्ठा असलेली निष्ठावान माणसं किंवा निष्ठावान प्रांत किंवा निष्ठावान व्यक्तीच्या निमित्ताने होत असलेला आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. तो पुरस्काराच्या निमित्ताने असू दे, स्वातंत्र्याच्या निमित्ताने असू दे किंवा जन्मदिवसाच्या निमित्ताने असू दे, आपण सर्वजण एकाच दिवशी एका चांगल्या कंपनीचा, ज्या कंपनीच्या शस्त्रास्त्रामुळे आपणाला शत्रूवर विजय मिळवता येतो, त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक किंवा गोरगरिबांचा कुठलंही निपात न होता फक्त शत्रूंचा निपात करण्याचं कार्य ज्या शस्त्रास्त्रांनी केलं, त्या शस्त्रास्त्राच्या काही भागांचा, सुट्या भागांचा ज्यांच्याकडून निर्मिती केली जाते, अशा भारत फोर्जचे कल्याणी साहेब यांचा आज सत्कार व्हावा आणि त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा, ही सुद्धा एक आनंदाची बाब आहे. त्याचबरोबर यवनांच्या तावडीतून, मुस्लिमांच्या राज्यातून आपल्या देशाला किंवा आपल्या मराठवाड्यातील जे अनेक गाव आहेत त्या गावांना स्वातंत्र्य मिळावं आणि आज त्या मराठवाड्यामध्ये सुद्धा स्वतःच्या धर्माचं नाही तर आजही आपण पाहतोय त्यांच्या मशिदी पुढे गेलं तर आम्हाला वाद्य वाजवता येत नाही, मंत्र म्हणता येत नाही, कुठल्या प्रकारचे हिंदू धर्माची म्हणून मुस्लिम कुठले धर्म स्वतंत्र झाल्या आपण जन्मदिवसाचा उत्सव साजरा करतोय. आमचे पाचुंबरीचे वारकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्षांचा चिरंजीव सुद्धा, त्याचा देखील शंभूराज, त्याचा देखील आज वाढदिवस आहे. त्याने एक आनंदाने आज गुरुपाद्य पूजाच करायची आणि आपण बाकीच्या काही गोष्टी न देता लोकांना इतर काही म्हणजे केक वगैरे ह्या गोष्टी न देता लाडूच द्यायचे. अशा प्रकारचा तो छोटासा 4 वर्षाचा मुलगा सुद्धा धर्माभिमानाने बोलताना दिसतो. गुरूंची पाद्यपूजा करावी असे त्याच्या मनामध्ये विचार येतात. ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याच वेळेला तो आपल्या पैलवान लोकांना देखील
सर्वांना प्रसाद द्या असं म्हणतो. आणि पैलवानांच्या सोबत आज आमची सुद्धा म्हणजे स्टेटसला तुम्ही पाहिलं तर फोटो बघायला मिळतील. म्हणजे 4 वर्षाच्या मुलामध्ये सुद्धा ही भक्ती निर्माण झालेली आहे. 4 वर्षाचा मुलगा सुद्धा पैलवानांचा विचार करतो आहे. 4 वर्षाचा मुलगा सुद्धा मला क्रिकेट पाहिजे, मला बॅट बॉल द्या, मला विजय मिळवायचा आहे असं म्हणतो, मला चांगलं शिक्षण करायचं आहे असं म्हणतो. 4 वर्षाच्या मुलामध्ये जर अशा प्रकारची धार्मिक सामाजिक एक वेगळ्या प्रकारचं हनुमंताची शक्ती आणि क्रिकेट खेळण्याची भक्ती ही सुद्धा राष्ट्रभक्ती त्याच्यामध्ये जागृत झाल्याचं चित्र आपण पाहतो. आणि मोदी म्हणजे साक्षात भरगो नराकृती अशी परिस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे. एक देव माणूस जसं छत्रपती शिवाजी महाराज वगैरे होऊन गेले, इंदिरा गांधी सुद्धा आदिशक्ती स्वरूपातच त्या होत्या. परंतु नंतर जेव्हा त्या टिपू सुलतानच्या समाधीकडे गेल्यानंतर त्यांच्या मनामधले विचार बदलले. नाहीतर तत्पूर्वीची त्यांची अवस्था पाहिली किंवा भारताला रंगीत अशा प्रकारचा टीव्ही बघायला मिळू नये, भारताने रंगीत टीव्ही करू नये अशा प्रकारची भावना असलेल्या लोकांना राजीव गांधींच्या निमित्ताने वेगवेगळे स्पेअर पार्ट एकत्र करून परदेशामध्ये जाऊन भारताने हे केलेलं आहे हे सिद्ध करून दिलं. आणि भारतीय लोकांनीच रंगीत टीव्हीचा परदेशामध्ये जाऊन प्रथम क्रमांक मिळवला. अशी परिस्थिती आहे. आपल्या देशाला कुणीही मोठेपणा देऊ इच्छित नव्हतं. अशा वेळेला दोन्ही गांधींनी केलेलं कार्य असेल किंवा अमेरिकेमध्ये मोदीला प्रवेश मिळणार नाही, गुजरातच्या व्यक्तीला प्रवेश नाही असं अमेरिकेने सांगितलं होतं, किंवा आजही आपण पाहतोय अमेरिकेवर 100%, 50% कर लादा अशी भावना ज्यांच्या मनामध्ये आहे, असेच अनेक नेते, वेगवेगळ्या देशाचे नेते सुद्धा आज या व्यक्तीकडे पाहत आहेत. कारण ही व्यक्ती म्हणजे भारताचा काहीतरी वेगळा विकास करणारी व्यक्ती आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक स्फुल्लिंग निर्माण करणारी आहे. विद्यार्थी असू देत, शेतकरी असू देत, कष्टकरी असू देत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असू देत, सर्वांचा विचार करून सर्वांना पुढे नेण्यासाठी या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या सर्वांना राजकीय विचार वेगळे परंतु देशाचा विचार म्हणून ज्यांनी आपल्या जीवनाचं काही काळ म्हणण्यापेक्षा 4-5 तास झोपतात, बाकी सगळा काळ हा त्यांचा आपल्या देशाच्या विकासासाठी आणि वेगवेगळ्या देशांशी मैत्री करण्यासाठी आहे. सर्वांनीच ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सर्व पक्षीयांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. खूप मोठे ज्येष्ठ नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत. त्यांनी देखील अशाच प्रकारे सर्व देशांमध्ये जाऊन वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या देशात राहत असलेल्या लोकांशी, मी तर यापूर्वी असं कधी ऐकलं नाही की आपल्या देशातला नेता गेला आणि तिथे गेल्यानंतर भारतातले कोण आहेत, भारतीय वंशाचे कोण आहेत यांचा विचार करत बसल्याचं चित्र आपण पाहायला मिळत नाही. एकमेव राष्ट्रपती ज्ञानी झैल होते, त्यांनी एकदा जाऊन देशामध्ये अशा प्रकारे चौकशी करत होते. आणि त्यानंतर मोदी साहेबच आपल्याला बघायला मिळाले की ज्यांनी परदेशामध्ये असलेल्या भारतीय लोकांना आवाहन केलं. कित्येक लोक तर भारतामध्ये परत आल्याचं चित्र आपण पाहतो आणि कित्येक लोकांनी त्या देशामध्ये भारतातले जितके लोक आहेत वेगवेगळ्या प्रांतातून गेलेल्या त्या प्रत्येकाचं संघटन करविलं. आणि या सगळ्या संघटितपणामुळे आपल्या देशामध्ये असलेले भारतीय पुन्हा भारतात परत गेले तर आपल्या देशाचं नुकसान होणार आहे. त्यापेक्षा आपण भारताशी मैत्री केली पाहिजे आणि हे भारतातले लोक आपल्या देशात टिकवून ठेवले पाहिजेत अशा प्रकारचा विचार अनेक देशांनी केलेला आहे. शेकडो देशांशी आज आपलं जे प्रेमाचं नातं निर्माण झालेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आज सर्वांनाच केवळ धर्माच्या नावाने नाही, केवळ एक आपल्या भूमीच्या आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायती किंवा नगरपंचायती यांचा समन्वय झाला तरच विश्वशांती नांदणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एवढेच नाही तर दिल्ली पासून जगातले महत्वाचे जे मोठमोठे देश आहेत त्या प्रत्येक देशापर्यंत आमचा संबंध राहिला पाहिजे. आणि आम्हा सर्वांना
आमच्या स्वतःच्या धर्माचे आचरण करता करता, त्यांच्या धर्मात कसली फूट न पाडता, त्यांच्या धर्माविरुद्ध कृत्य न करता स्वधर्माचं उद्धरण करणं आणि देशातल्या किंवा ज्या देशात वावरतोय त्या प्रत्येक देशाच्या विकासाच्या माध्यमातून जगाचा विकास व्हावा, जगाला शांती लाभावी, जगाचा क्रांतिकारक दृष्ट्या विकास व्हावा. अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या सर्वांना मिळाल्या पाहिजेत. आणि म्हणून आज आपण पाहतोय अनेक लोकांना घरं मिळू लागलेले आहेत, कित्येकांना त्या गावात जमीनच नाहीये. जमीन त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्या, नगरपंचायतीच्या किंवा त्या शहराच्या ताब्यात असलेली जमीन ही त्या लोकांना द्या आणि त्या ठिकाणी करा. झोपडपट्टीमध्ये सुद्धा 10-20 लोकांची जागा असली तरी त्या ठिकाणी त्या 20 लोकांना एकत्रित करा आणि 200 लोक एकत्र कसे राहतील, अशा प्रकारची उत्तम व्यवस्था आजचं सरकार करताना दिसत आहे. ही खऱ्या अर्थाने मानवतेची ज्योत प्रज्वलित होताना दिसत आहे. लक्षात ठेवा, सगळ्या पक्षांना हे करता आलं नाही किंवा केलं नाही असं नाही, परंतु या प्रकारची विचारधारा, ज्याला घर नाही त्याला घर द्यायचं, जमीन नाही त्याला जमीन द्यायची, नोकरी नाही त्याला नोकरी द्यायची, नोकरी नसेल तर त्याला भत्ता द्यायचा, कोणालाही कुठल्याही पद्धतीने कमतरता भासता नये याच्यासाठी त्यांना धान्य द्यायचं, त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करायची. या आणि अशा प्रकारच्या अनेक योजना घटनेमध्येच आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनीच ह्या सगळ्या लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत, पण आचरणात आणण्यासाठी मात्र इतकी वर्ष लागली. आज त्या सर्वांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने मोदीजी कार्य करत आहेत आणि त्यांना अनेकांचं सहकार्य आहे. अगदी विरोधी पक्षाचे लोक सुद्धा त्यांचं कौतुक करताना दिसतात. फक्त ते जाहीर कौतुक करणं त्यांना शक्यच नाही, कारण आपल्या पक्षाचा कमीपणा होणं हे कुणालाच शक्य नाही, कुणीही अशा प्रकारे करू शकणार नाही. म्हणून राजकीय दृष्ट्या जाहीर जरी कौतुक करू शकले नाही तरी देखील सर्वच लोक आणि सर्वच देश या एका व्यक्तीबद्दल आनंद व्यक्त करतायत. त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा. आणि आज ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांनी देखील भलं मोठं काय आपल्याला कार्य करता आलं नाही, आपल्याला ट्रम्प होता आलं नाही, मोदी होता आलं नाही, आणखी इतर कोणी गांधी होता आलं नाही, किंवा इतर वेगवेगळ्या देशामधले जे महान पुरुष आहेत तेवढं मोठं जरी आम्हाला होता आलं नाही तरी देखील आम्ही आमच्या गल्लीतल्या लोकांना तरी का होईना सुख देऊ शकेन का? एखाद्या गरीबाला, एखाद्या परित्यक्त विधवा, अपंग अशा व्यक्तीला मी मदत करू शकेन का? असा आपण सर्वांनी प्रयत्न मनामध्ये संकल्प केला पाहिजे. माझ्या देशाच्या विकासासाठी, माझ्या धर्माच्या विकासासाठी, माझ्या जवळ असलेली जुनी मंदिरं, माझ्या आजूबाजूला असलेले मठ किंवा वेगवेगळ्या धर्मस्थळांचं सर्व प्रकारे आपण जीर्णोद्धार केला पाहिजे. त्या त्या ठिकाणी ती कार्य व्यवस्थित चालली पाहिजेत. जरूर मस्जिद असू दे, चर्च असू दे, गुरुद्वारा असू दे, मठ असू दे, आश्रम असू दे, मंदिर असू दे, त्या प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या धर्म पंथ संप्रदायाची लोक निष्ठेने गेली पाहिजेत. प्रत्येकाने आपापल्या धर्मकर्माचा विचार केला पाहिजे. दुर्दैवाने काही लोकांच्या मनामध्ये इतर काफिर आणि आपणच फक्त विकास करू शकतो, आपलेच लोक फक्त राहिले पाहिजेत, या प्रकारचं जे काही विकृती होताना दिसत आहे ती दूर व्हावी. खऱ्या अर्थाने तुम्ही धर्म तेव्हाच वाढवू शकता जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या अंतःकरणाचा विचार करता. प्रत्येकाच्या अंतःकरणाला आनंद होईल, प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा मिळेल, कोणावरही अन्याय अत्याचार होणार नाही, अशी धारणा ज्याला आहे त्यालाच धर्म असं म्हणतात. आणि जर तुम्ही कोणावर अन्याय अत्याचार करत असाल, कोणाला फसवणूक करत असाल, कोणाचे काही जमीन असेल किंवा वस्तू असेल, वास्तू असेल, हे जर गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो अधर्म आहे. आणि अशा प्रकारचा अधर्म, अशा प्रकारची विकृती आपल्याकडून अजिबात घडता कामा नये याची काळजी खरोखरच आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. ज्या दिवशी जगातल्या प्रत्येक धर्म पंथ संप्रदाय, विशेष करून ही काळजी गुरु लोकांनी घेतली पाहिजे, आई वडिलांनी घेतली पाहिजे, शिक्षक लोकांनी घेतली पाहिजे. प्रत्येक मते इंग्रजी माध्यमाच्या असू देत, मराठी माध्यमाच्या असू देत, संस्कृत माध्यमाच्या असू देत, उर्दू माध्यमाच्या असू देत, किंवा जगातल्या कोणत्याही भाषेतील विद्यालय असू देत, महाविद्यालय असू देत, किंवा
छोट्या मोठ्या पाठशाळा असू देत, या प्रत्येकातून आपल्याला मानवतेचा प्रचार प्रसार करणं, तुमच्या धर्माचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. तुमच्या धर्माच्या प्रार्थना, तुमच्या धर्माच्या आरत्या, स्तोत्र, मंत्र हे आवर्जून म्हटले गेले पाहिजेत. तुम्ही त्याला काय म्हणता याला महत्व नाहीये. सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे, माझा बाप आहे म्हणून मी त्याला बाबा म्हणतो आहे. माझ्या भावाला म्हणजे चुलत भाव आहे तो, त्यांना काका म्हणतोय, तात्या म्हणतोय. आमची मुलं त्यांना आजोबा म्हणतायत. वेगवेगळी नावाने बोलवत असली तरी व्यक्ती एकच आहे. त्याप्रमाणे ईश्वर, अल्लाह, स्वर्गातील बाप असू दे किंवा तो राम, कृष्ण, रहीम कोणी असू दे, तुम्हाला जो वाटतो त्याचं तुम्ही नाव घ्या. पण तो आणि राम वेगळा आहे आणि कृष्ण वेगळा आहे, शिव वेगळा आहे, देवी वेगळी आहे असा भाव मनामध्ये घेता कामा नये. हे परमात्म तत्व आणि आत्मतत्व. आत्मा स्त्री पुरुष भेद नाही, तसंच परमात्म्याला सुद्धा स्त्री पुरुष भेद नाही. मात्र तुम्हाला तुमची भक्ती सिद्ध करत असताना ज्या रूपामध्ये तो आठवला, दिसला, त्या रूपामध्ये त्याची सेवा करा. त्या रूपामध्ये तुम्ही त्याला सांभाळण्याचा किंवा त्याचे चिंतन पूजन करण्याचा प्रयत्न करा. पण हे सर्व करत असताना एक गोष्ट मात्र प्रामुख्याने लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झाले तरीही आम्ही मात्र सर्वांशी एकरूपतेने राहिलो पाहिजे. कधीही आम्ही कोणाशी वैरभाव ठेवण्याचा प्रयत्न केला, कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकमेकाविरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपणाला खरं जे यश म्हणतो आहे ते कधीच प्राप्त होणार नाही. त्या यशाची प्राप्ती करून घ्यायची असेल, ते पावित्र्य आपणाला टिकवायचं असेल तर मात्र आपण सर्वांनीच स्वतःच्या धर्माचं रक्षण, स्वतःच्या देशाचं रक्षण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या जगाचं रक्षण आम्हाला करायचं आहे. जग आमचं आहे, देश आमचा आहे आणि धर्मही आमचा आहे अशी भावना आमची निर्माण झाली पाहिजे. तो माझा धर्म आहे, तो त्याचा धर्म आहे, तो देश त्याचा आहे, ते राज्य त्याचा आहे असा जर भाव आपल्या मनामध्ये निर्माण झाला तर आपण त्याच्याबद्दल कधीच प्रेमभावना ठेवणार नाही. जेव्हा दुसऱ्याचं वाटतं तेव्हा आपण दुर्लक्ष करतो, पण स्वतःच वागतो त्यावेळेला आपण त्याला खूप काळजीपूर्वक, अंतःकरणपूर्वक, अत्यंत प्रेमाने सांभाळत असतो. म्हणून धर्म आहे तोही माझा आहे, देश आहे तोही माझा आहे आणि हे जग सुद्धा माझं आहे. या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, झाडे, वेली, वनस्पती जे आहे ते सर्व काही माझं आहे या भावाने आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काहीही झालं, कितीही झालं तरी सुद्धा आपण आपल्या नियमापासून बाजूला जाता कामा नये आणि आपल्या धर्मातिरेकामुळे किंवा आपल्या कर्मचुकीमुळे आपल्या देशाचं, आपल्या धर्माचं किंवा या जगाचं नुकसान होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. ज्या वेळेला आपण अशा प्रकारे अत्यंत निष्ठा, भक्तियुक्त अंतःकरणाने जगण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला ईश्वराची कृपा आपल्यावरती होत असते आणि तशी ती ईश्वरी कृपा आपल्यावरती व्हावी. एक ना अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या धर्माचं, आपल्या देशाचं आणि पर्यायाने जगाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. ते ज्याने निर्माण केलं तो त्याचा सांभाळ करणार आहे आणि त्याला वाटलं तर तो संपवूनही टाकणार आहे. तो नियंता वेगळा आहे पण आम्ही त्याचा तदांश जीवात्मक असं म्हणून त्याने आपल्याला पाठवलेलं आहे. आपण त्याचे रखवालदार आहोत आणि ती रखवाली करणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये वाढ करण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाहीये किंवा त्याच्यामध्ये कमी करण्याचा देखील आम्हाला अधिकार नाही आहे. फक्त आहे तसं नीट सांभाळून ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आमचा धर्म असू दे किंवा आमचा देश असू दे या सर्वांचं रक्षण आणि पर्यायाने जगाचं रक्षण हे तुमचं आमचं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. आणि धर्मो रक्षते रक्षितः असं म्हटलेलं आहे. धर्मच जो ज्याचं पालन करणार आहे त्याचं धर्म पालन करणार आहे आणि धर्माचं जो पालन करणार आहे त्याचा धर्म पालन करणार आहे. असं एकमेकावर अवलंबून आहे. देवळाने केला देव उभा, देवळाशी शोभा देवामुळे असं संत सांगतात. त्याच पद्धतीने तुमच्या आमच्या सर्व धर्माचं, देशाचं, आचरणाचं तत्व लक्षात घेतलं पाहिजे. देव तेव्हाच
सुंदर दिसणार आहे जेव्हा देऊळ सुंदर असणार आहे, आणि देवळाला तेव्हा शोभा येणार आहे जेव्हा त्यामध्ये सुंदर मूर्ती असणार आहे. तसंच तुम्हाला तुमचा धर्म वाढवायचा असेल तर तुम्ही इतरांना नष्ट करून वाढवू शकत नाही. तुम्हाला तुमचा देश सांभाळायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या, जसं काचेच्या बंगल्यात राहणाऱ्यांना दुसऱ्यावर दगड मारता येणार नाहीत, तसंच तुम्ही आम्ही सगळे स्वतःच काहीच नाही आहे पण दुसऱ्याला माझं म्हणतो, म्हणजे भाडोत्र्याने शेजाऱ्याशी भांडण करावं आणि मालकाला काहीच माहित नसावं. तशा पद्धतीने या जगाचा मालक वेगळा आहे आणि त्याला आपण विसरलेलो आहोत आणि आम्हीच भाडेकरी आहोत, ह्या धर्माचे त्या धर्माचे, या देशाचे त्या देशाचे, असे मात्र एकमेकाबरोबर आपण भांडत राहिलेलो आहोत. खऱ्या अर्थाने हे भांडण दूर झालं पाहिजे आणि मानवता टिकली पाहिजे. हे सृष्टीत किती गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, आमच्या जवळ असलेलं काश्मीर आम्ही पाहतो आहे, किती भयंकर अवस्था आहे. लक्षात ठेवा, देवाने तुमच्या आमच्या आनंदासाठी तुम्हाला स्वर्ग सुख प्राप्त व्हावं, तुमचे नयन नेत्र सुखी व्हावे, तुमच्या पायांना आनंद मिळावा, तुमच्या हृदयाला आनंद मिळावा, म्हणून देवतेने हे सुंदर निर्माण केलेलं आहे. आणि या सगळ्याचा अनुभव किंवा सगळ्याचा उपभोग सर्वांना घेता यावा. ते या जातीच्या त्या जातीच्या, या धर्माच्या त्या धर्माच्या लोकांसाठी हे निर्माण केलेलं नाही. देवाने जग निर्माण केलं ते सर्वांसाठी निर्माण केलेलं आहे. आणि इतक्या हिमालयामध्ये असलेल्या सुंदर सुंदर वस्तू किंवा सुंदर सुंदर वास्तू किंवा सुंदर सुंदर वेली वनस्पती आज आपण युद्धाच्या निमित्ताने परस्परातील हेव्या दाव्या पोटी नष्ट करत चाललेलो आहोत. किती मोठं नुकसान हिमालयाचं झालेलं आहे. आज हिमालयामध्ये किती भयंकर उष्णता निर्माण झालेली आहे. जे सुंदर बर्फ आपणाला त्याच्या किरणानुसार सोन्यासारखे दिसत होते, तांब्यासारखे दिसत होते, पितळेसारखे दिसत होते. पंचधातूचा आनंद किंवा सप्तधातूचा आनंद हा सप्तरंगाच्या माध्यमातून आपणाला बर्फावरती बघायला मिळत होता. तो आनंद 80 सालापासून आपण पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत. सज्जन हो, 80च्या अगोदर जे जन्माला आलेले आहेत किंवा 80च्या अगोदर ज्यांनी हिमालय पाहिलेला आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या हिमालयाबद्दल असलेलं प्रेम आणि त्या हिमालयासारखा शुद्ध स्फटिक संकाशम, शुद्ध विद्याप्रदायकम, शुद्धम पूर्णचिदानंदम, सदाशिवमहं भजे, हे रुद्र स्तोत्र आहे. ते त्यामुळेच निर्माण झालेलं होतं. असा हा बर्फासारखा सुंदर गोरा गोरा असलेला आणि जगाचा दाह होईल, जग नष्ट होईल म्हणून हलाहल कंठात धारण केलेला हा नीलकंठ भगवान अतिशय तेजोमय, अतिशय रम्य अशा प्रकारचा होता. आणि त्याच हिमालयाच्या आणि त्याच्या कुशीतून वाहत असलेली काळगंगा आपण पाहतो आहे. आपणाला या गंगेच्या दोन गोष्टी पाहायला मिळतात. एका बाजूला पांढरी आणि दुसऱ्या बाजूला काळी अशा प्रकारची प्रवाह संगती आपण पाहतो आहे. हा सुंदर योग आपणाला पाहायला मिळत होता. आज तो योग सुद्धा आम्ही कमी करत चाललेलो आहोत. आता गंगा सुद्धा शुद्ध राहिली नाही अशी परिस्थिती आहे. ब्रह्मपुत्रा सुद्धा शुद्ध राहिली नाही. तापी, गोदावरी नावच फक्त घेतो आहोत आपण त्यांची, पण त्यांच्यामधला जो पवित्रता होता तो सगळा भाव नष्ट झाल्याचं चित्र आपण पाहतो आहे. हिमालयामध्ये असलेले सुंदर वेली, वृक्ष, कल्पवृक्ष आणि त्या ठिकाणी असलेली फळांची वेगवेगळ्या प्रकारची झाडं ती सुद्धा नष्ट झाली. त्या ठिकाणी असलेले सुंदर सुंदर लहान मोठे पशु पक्षी देखील नष्ट झाले. हे सर्व कशामुळे झालं तर तुझं माझं म्हणून आम्ही एकमेकावर शस्त्रास्त्र सोडली आणि पर्यायाने त्या भागामध्ये असलेल्या सर्व जीवसृष्टीवरचं किंवा निसर्ग सृष्टीवरचं, वनस्पती सृष्टीवरचं, एकूणच वातावरणाचं पूर्णपणे आपण वाटोळ केलेलं आहे. आणि अशा प्रकारे देवाने दिलेल्या वस्तू देवासाठी परत करणं असताना ते न करता जसं भाड्याने घरात आपण राहिलो की ते घर जसं होतं तसं दिलं पाहिजे. एखादी खिडकी तुटली असेल, एखाद्या भिंतीला कर्कोच पडला असेल, रंग निघून गेला असेल तर मालक तुम्हाला रंग देऊन खिडकी दुरुस्त करून दार व्यवस्थित बसवून तुम्हाला जायला देतात. अन्यथा तुम्ही त्यांच्याकडे जे काही ठेवलेलं आहे पगडी, ती पगडी ते घेतात आणि त्यातून दुरुस्ती करतात.
तुम्ही ठेवलेले पैसे तुम्हाला परत मिळत नाहीत, डिपॉझिट नष्ट होत असतं. तसंच तुमच्याकडे पुण्य नावाचं डिपॉझिट होतं आणि तुम्ही कर्म कराल त्याप्रमाणे तुम्हाला पाप किंवा पुण्य प्राप्त होणार होतं. पुण्याची वृद्धी व्हावी म्हणून सत्कर्म करावं असं सांगितलं होतं, परंतु आपण दुष्कर्म करत राहिलो, पापच वाढत राहिलं आणि जे काही आपण डिपॉझिट म्हणून ठेवलेलं पूर्वजन्मीचं पुण्य होतं ते देखील आपण आता या दुष्कृत्यांमुळे नष्ट करून टाकलेलं आहे. आणि आता आपणाला ते डिपॉझिट या सृष्टीचं पुन्हा संतुलन व्हावं, पुढच्या पिढीमध्ये का असेना परंतु मानवता सिद्ध व्हावी, यासाठी परमेश्वर हे आपल्याकडे असलेलं डिपॉझिट घेणार आहे. आणि तुम्हाला जे जे लोक देशाच्या विरुद्ध वागतील त्यांच्या वंशाला सुद्धा कोणी ठेवणार नाहीत, निर्वंश करून टाकतील. आणि सद्वंश, त्याला जशा प्रकारची सृष्टी हवी आहे तशा प्रकारची पवित्र सृष्टी ते निर्माण करणार आहेत. मोठं कलिंगयुद्ध युद्ध असू दे, मोठी मोठी युद्ध केली आणि ज्या वेळेला ही युद्ध झालं त्यानंतर बुद्ध निर्माण झाला. लक्षात ठेवा, वाईटातून चांगलं घडतं असं म्हणतात. ही सृष्टी सुद्धा 80 सालापासून 2020 पर्यंत आपण हेच पाहत आलो की आपल्यामध्ये मानवता संपत गेली, क्रूरता वाढत गेली, एकमेकाबद्दलच्या वस्तूचं प्रेम आपणाला राहिलं पण त्या व्यक्तीच बद्दल आपल्या मनामध्ये अजिबात प्रेम राहिलं नाही. सख्खा भाऊ मेला, भूकंपात गेला, तर त्याचे दागिने गोळा करण्यामध्ये भावकी आपली धन्यता मानत राहिली. ज्यांच्यासाठी संरक्षणासाठी गेलेले पोलीस सुद्धा त्या मड्यांचे दागिने वगैरे चोरून घेण्यामध्ये, खिशातले पैसे काढून घेण्यामध्ये दंग झाल्याचं चित्र आपण किल्लारीच्या भूकंपामध्ये बघितलं किंवा भुजच्या गुजरात मधल्या भूकंपामध्ये सुद्धा बघितलं. म्हणजे मानवता किती, माणूस किती स्वार्थी बनलेला आहे याचं चित्र आपण पाहतो आहोत. लक्षात ठेवा, याच्यामध्ये साधू संत महात्मे या सगळ्यांची तपश्चर्या आहे की ज्यामुळे कधीतरी कुठेतरी एखादा महात्मा जन्माला येईल, एखादा सत्पुरुष जन्माला येईल आणि पुन्हा एकदा या राष्ट्राला राष्ट्रपण निर्माण करून देईल. तशाच वेगवेगळ्या जीवात्म्यापैकी एक जीवात्मा मोदींच्या निमित्ताने आपणाला पाहायला मिळालेला आहे. एक काळ असा होता की आमच्या माता भगिनींना प्रेमाने किंवा सहज सुद्धा बाहेर फिरता येत नव्हतं. ती बाहेर गेली तर यवन तिच्यावरती हल्ला करत होते, तिचं शील भ्रष्ट करत होते आणि पुन्हा ती धर्मभ्रष्ट झाल्यामुळे अनंत कष्ट भोगत होती. त्या मातेला सुद्धा सुखाने जगण्याचे दिवस एक मराठवाड्याच्या मुक्तीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पूर्वी तलवारीने लढत होतो, अगदी मंत्राने सुद्धा लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती देण्याचं कार्य आपण करत होतो. परंतु त्या मंत्राबरोबरच तंत्राला आणि तंत्राबरोबरच यंत्राला सुद्धा महत्व आहे हे जाणून भारत फोर्स सारख्या कंपनीचं कार्य करत असणाऱ्या बाबासाहेब कल्याणींना मिळालेला महाराष्ट्र पुरस्कार हे सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि अशा या पवित्र गोष्टीचा आनंद आपणाला व्हावा, आपल्या चांगल्या राजकारत्यांची आम्ही अपेक्षा करूया. प्रत्येक पक्षामध्ये मोदींसारखे चांगले चांगले कार्यकर्ते निर्माण व्हावे आणि संपूर्ण देशामध्ये एक समता, बंधुता आपणाला पाहायला मिळावी. कुणाही माता भगिनीवर अन्याय अत्याचार होता कामा नये, कुणाच्याही धर्माचं कुठल्याही प्रकारे हनन होता कामा नये. आणि कुठल्याही क्षेत्रात कार्य करत असलो तरी देव आणि देश नजरेसमोर ठेवून राहण्याची ताकद प्रत्येकामध्ये यावी. तशी शक्ती, सन्मती, दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वर सिद्धेश्वर तुम्हा आम्हा सर्वांस देवो अशी भावना व्यक्त करतो आणि हे वाक्पुष्प श्री गुरुचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती.